नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये बिझनेस स्टॅटिस्टिक्स मधील जो काही आपण पहिला टॉपिक पाहत होतात, कोणता इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स, त्यामधील पुढचा पॉइंट म्हणजेच आपल्याला या लेक्चरमध्ये काय पाहायचं आहे तर क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे गुणात्मक आणि संख्यात्मक माहिती काय असते याचा विचार करावयाचा आहे। तर आपण हे पाहण्याच्या अगोदर सांख्यिकीची माहिती जी काही गोळा केलेली असते संशोधकानं, मी सांगितलं अगोदरच्या लेक्चरमध्ये काय की संशोधक माहितीचं संग्रहण दोन पद्धतीनं करत असतो, एक प्राथमिक माहिती आणि एक दुय्यम माहिती। म्हणजे ह्या दोन्ही माहितीच्या साह्यानं जी काही माहिती गोळा करत असतो ती माहिती गोळा केल्यानंतर, संग्रहित केल्यानंतर ती सर्व माहिती त्याला जशी पाहिजे तशीच उपलब्ध असेल असं नसते। म्हणून संशोधनकर्त्याने जी काही माहिती गोळा केलेली असते त्या माहितीला संशोधक किंवा संशोधकाला काय करावं लागते, सुव्यवस्थित म्हणजे व्यवस्थितरित्या सुव्यवस्थित समजेल असे साधे सोपे सरळ असं त्याला काय करावं लागते, त्या सामग्रीला त्याचं वर्गीकरण करावं लागते। कारण ते प्रस्तुतीकरण करायचे, प्रेझेंटेशन करायचे, त्याचं नंतर सादरीकरण करावयाचं असते। त्यासाठी संशोधनकर्त्यानं जी काही सामग्री गोळा केलेली असते ती माहिती काय केली पाहिजे, साध्या सोप्या सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये काय त्याची मांडणी केली पाहिजे। म्हणजेच काय, ती वर्गीकृत केली पाहिजे आणि त्याच्यावरून जे काही निष्कर्ष काढले आहेत ते निष्कर्ष सर्वांना समजेल अशा ह्याच्यामध्ये असले पाहिजे, तरच त्या सांख्यिकीचा काहीतरी उपयोग होत असतो। पण काही वेळेस काय होते हो, संशोधनकर्त्यानं जी काही आकडेवारी किंवा जी काही सामग्री गोळा केलेली आहे कोणत्या माध्यमातून, प्राथमिक आणि दुय्यम, आपण पाहिलं अगोदरच्या लेक्चरमध्ये। प्राथमिक माहिती म्हणजे स्वतः कलेक्ट केलेली आणि दुय्यम माहिती म्हणजे दुसऱ्याकडून, दुसरं कुणीतरी अगोदर कलेक्ट केलेली आहे ती आपण वापरत असतो तर दुय्यम सामग्री असं म्हणतो। पण काही वेळेस काय करावं लागतंय, ती जी काही सामग्री किंवा जी काही माहिती गोळा केलेली असते ती उपयुक्त नसते किंवा त्याच्यात शुद्धता नसते, तेव्हा अशा वेळेस काय करावं लागते, त्याला उपयुक्तता प्राप्त करावं लागते, त्याला शुद्धता निर्माण करावी लागते त्यामध्ये, हे लक्षात। म्हणजेच संशोधकानं जी काही आकडेवारी गोळा केलेली असते ती अव्यवस्थित असते किंवा असंघटित असते, त्याबरोबरच निरुपयोगी असते, हे लक्षात। म्हणजे मला जे डेटा पाहिजे मी काय करणार, जसं मिळेल तसा डेटा मी कलेक्ट करणार, ती झाली कच्ची माहिती। मला त्याचं काय करावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, अभ्यास केल्यानंतर त्याची व्यवस्थितरित्या मांडणी, त्याचं अनालिसिस, त्याचं इंटरप्रिटेशन व्यवस्थितरित्या करून ते क्लासिफिकेशन आणि टॅब्युलेशन मध्ये त्याची काय करावं लागेल, मांडणी करावी लागेल आणि सर्वांना समजेल असं ते सरळ सोप्या किंवा साध्या शब्दामध्ये दाखवावं लागेल, तरच सर्वांना समजेल ना। नसता मी संशोधन करायला ती माहिती गोळा केलेली मलाच माहिती आहे, दुसऱ्याला समजेल असं नाही। जो कुणी संशोधन करताय त्यानं संशोधन करते वेळी त्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पूर्वतयारीनुसारच जे काही माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीला साधं सरळ रूप, सर्वांना उपयुक्त असेल, शुद्धता प्रदान असली पाहिजे त्या सामग्रीला, जेणेकरून सर्वांना समजेल आणि लक्षात येईल अशी माहिती, लक्षात। म्हणून त्यासाठी काय करावं लागते, जी काही माहिती गोळा केलेली आहे त्याला वर्गीकृत करावं लागते, म्हणजे क्लासिफिकेशन करावं लागते, मग सारणीय पद्धतीमध्ये त्याची मांडणी करावी लागते आणि त्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन करावं लागतं, हे लक्षात। म्हणून बघा, सांख्यिकीय सामग्रीला सोपे, सुव्यवस्थित तसेच स्पष्टीकरणात्मक स्वरूप प्राप्त करून देण्याच्या कार्यालाच काय म्हणतात, सामग्रीचे सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन ऑफ डेटा असे म्हणतात, हे लक्षात। म्हणजे जे काही सामग्री आहे, जे काही माहिती आहे त्या माहितीला काय केलं पाहिजे, सोपे, सुव्यवस्थित तसेच स्पष्टीकरणात्मक, ते कसं आलं त्याचं पण स्पष्टीकरणात्मक काय स्वरूप प्राप्त करून दिलं पाहिजे, तरच त्या माहितीला काय म्हणतात,
त्या माहितीला काय म्हणता येऊ शकते, त्या माहितीचं सादरीकरण असं म्हणता येईल. त्याबरोबरच पुढे सांगता येईल काय, की बाबा माहिती सादरीकरण करते वेळी ती माहिती काय करावी लागल, अगोदर वर्गीकरण करावं लागल. वर्गीकरण केल्यानंतर त्याचं प्रस्तुतीकरण करावं. आता वर्गीकरण करायचे, क्लासिफिकेशन करायचे, मग ते क्लासिफिकेशन पण विचारात घ्यावं लागेल आणि त्यानंतरच ते काय सादरीकरण केलं जाते, हे लक्षात. आता हे सामग्रीचं संग्रहण केल्यानंतर वर्गीकरण आणि प्रस्तुतीकरण म्हणजे सादरीकरण कसं होतंय, तर त्यासाठी काय करावं लागेल, काही घटक विचारात घ्यावं लागतात किंवा काही बाबी विचारात घ्याव्या लागतात. तर पहिली बाब बघा, सर्व पदांचा किंवा घटकांचा विचार करावा लागतो. संशोधनकर्त्याने जी काही माहिती गोळा केलेली असते त्या माहितीतील सर्व पदांचा म्हणजे सर्व घटकांचा, समजा घटक म्हणजे काय, आता समजा काही जणांची काही विद्यार्थ्यांच्या हाईट म्हणजे उंची संबंधित काय दिलेली आहे, आकडेवारी दिलेली आहे. तर मग त्या सर्वच विद्यार्थ्यांचा विचार करावा लागेल. म्हणजे काय, समजा 1 ते 10 विद्यार्थी आहेत आणि त्या 1 ते 10 विद्यार्थ्यांची सरासरी उंची किती, असं जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला काय करावं लागेल, ते सर्वांना समजेल असं सरासरी त्या उंची किती असेल ते काढावं लागते. म्हणजे त्याला काय करावं लागेल, सर्व घटकांचा विचार करावा लागेल. हे लक्षात, 10 जण आहेत तर 10ची हाईट जेवढी आहे तेवढ्यांची बेरीज करायचं आणि एकूण संख्येनं भाग घालायचं. त्यांचे प्रत्येक सरासरी काही भेटेल, आपल्याला उंची भेटेल, हे लक्षात. तसंच काय म्हणजे सामग्रीचं संग्रहण केल्यानंतर त्यांचं वर्गीकरण करताना आणि सादरीकरण करताना पहिला घटक कोणता, पहिली बाब की सर्व घटकांचा किंवा सर्व पदांचा विचार करा. पद म्हणजे संख्या जी काही दिलेली असेल ते 1 2 3 4 5 6 असे येते. ए पासून ते 10 विद्यार्थी समजा ABCDEFGHI जे असे ए ते जे पर्यंत विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी काय म्हणजे हाईट दिलेली आणि आपल्याला विचारले या सर्वांची सरासरी हाईट किती असेल, तर तेव्हा सर्व पदांचा विचार करावा लागेल म्हणजे ए पासून जे पर्यंतचा. हे लक्षात. त्यासोबतच म्हणजे असं उदाहरण दिले बघा, वर्ग समूह किंवा त्यातून एखादी पद जरी वगळले तरी वर्गीकरण काय पूर्ण होणार नाही. सर्वच पदांचा विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, प्रत्येक वर्गाची किंवा गटाची वेगळी ओळख दर्शवण्यासाठी त्या वर्गाची किंवा गटाची स्वतंत्र व्याख्या करावी लागते. संशोधनकर्ता जी काही माहिती गोळा करत असतो ती माहिती गोळा केल्यानंतर प्रत्येक माहितीला काय स्वतंत्र किंवा त्या पदाला स्वतंत्र किंवा वेगळं असं नाव किंवा स्वरूप प्राप्त करून दिलं पाहिजे, जेणेकरून समजांना लक्षात येईल. म्हणजे जेणेकरून आता मी समजा या ब्लॅकबोर्डवर बोर्डावरती काय मी लिहित आहे, समजा 1 ते 100 पर्यंत आकडे लिहिले आणि हे 1 ते 100 पर्यंत आकडे लिहिले आणि त्याला काहीच नाव वगैरे काही दिलं नाही, तर ती माहिती समजेल का हो? ती संख्या कशाच्या बाबतीत आहे. पण त्या ठिकाणी मी काय केलं असता, समजा एक बॉक्स काढला, पहिल्यामध्ये 1 ते 10, नंतर 11 ते 20, नंतर 21 ते 30 असं जर मी हे त्याची मांडणी केली वरती त्याला नाव दिलं काय की सरासरी विद्यार्थ्यांचं वय, मग 1 ते 10 वय असणारे किती, 11 ते 20 वय असणारे किती, हे आपल्याला लक्षात येऊ शकते. हे लक्षात. त्याबरोबर पुढे सांगता येते काय, सर्वेक्षणाद्वारे संकलित होणारी माहिती विविध प्रकारची असते. ह्या माहितीचं किंवा पदांचं स्वरूप लक्षात घेऊन वर्गीकरण करणं आवश्यक आहे. म्हणजे काय, जे काही सर्वे करून माहिती गोळा केली जाते संशोधन करता किंवा आपण पाहतो ना, आता 2021 ला जनगणना होते. मग देशामध्ये किती लोकसंख्या आहे, किती राज्य आहेत, किती शहरे आहेत, किती गावं आहेत किंवा लोकसंख्या ही आपल्याला या जनगणनेनुसार लक्षात येऊ शकते. मग आता सर्वे आपण पाहतो, सर्वे होत असतात, प्रत्येकाच्या घरी हे सर्वे करणारे लोक जातात, विचारतात घरी मेंबर किती आहेत, मग तेव्हा आपण त्यांना नाव वगैरे सांगतो. हे लक्षात. मग हे संकलित केलेली माहिती काय विविध प्रकारची असते. मग त्यावेळेस काय करावं लागेल, त्या सर्व माहितीचं स्वरूप लक्षात घेऊनच आपल्याला काय करावं लागेल की त्याचं वर्गीकरण करावं लागेल. त्यानंतर पुढला पॉइंट, अंकांच्या वर्गामध्ये
किंवा गटामध्ये लवचिकता असली पाहिजे. आता जे काही सर्वे करून सर्वेक्षण करून संग्रहित केलेली माहितीमध्ये काय असलं पाहिजे, अंकांच्या गटामध्ये किंवा वर्गामध्ये लवचिकता असली पाहिजे. लवचिकता म्हणजे समजा मी माहिती गोळा केली आणि मला जर त्यामध्ये बदल करायचा असेल तर ते मला बदल करता आला पाहिजे. लवचिकता बदल करता आला पाहिजे. नसता मी माहिती गोळा केली आणि त्यामध्ये जर बदल करता येत नसेल तर ती लवचिकता नसणार आहे. म्हणून लवचिकता असली पाहिजे. आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये बदल करता आला पाहिजे. अशी माहिती संग्रहित केलेली असली पाहिजे. त्यासोबतच आपल्याला पुढे सांगता येऊ शकते काय, की संशोधनकर्त्याने जे काही माहिती गोळा केलेली असते, संग्रहित केलेली असते, त्यांचं वर्गीकरण 2 पद्धतीने केलं जातं. आता आपल्या मेन पॉइंटकडे, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डेटा जे म्हटलंय ते. तर बघा, माहिती संग्रहित केलेल्या माहितीचं वर्गीकरण 2 पद्धतीने करता येते. पहिलं म्हणजे गुणात्मक वर्गीकरण, क्वालिटेटिव्ह डेटा किंवा क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन, आणि दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणजेच संख्यात्मक वर्गीकरण किंवा माहितीचं संख्यात्मक वर्गीकरण असं म्हणता येईल. तर गुणात्मक वर्गीकरण बघा, क्वालिटेटिव्ह डेटा क्लासिफिकेशन. गुणात्मक वर्गीकरण म्हणजे असं वर्गीकरण की जेव्हा जे वर्गीकरण करते वेळी कोणता तरी गुण विचारात घेतला जातो. कोणता तरी गुण म्हणजे क्वालिटीचा विचार केला जातो. क्वालिटी म्हणजे आता काय असते क्वालिटी, तर बघा, शिक्षण, रोजगार, लिंग, हे लक्षात. त्यासोबतच काय, धर्म, रंग, अशा प्रकारे जेव्हा वर्गीकरण केलं जाते, विशिष्ट गुण आहे हे लक्षात. जेव्हा गुणानुसार वर्गीकरण केलं जाते त्याला काय म्हणायचं, गुणात्मक वर्गीकरण, हे लक्षात. त्यासोबत त्यामध्ये सांगता येईल काय, हे वर्गीकरण कसं केलं जातंय, तर लिंग असेल, आता लिंग मध्ये स्त्री पुरुष, मग त्या स्त्री पुरुषामध्ये विवाहित किती, म्हणजे स्त्री किती पुरुष किती, त्यामध्ये विवाहित किती अविवाहित किती. रोजगाराचं घेतलात तर रोजगार स्त्री पुरुष किती, रोजगारीत अरोजगारीत किंवा मग बेरोजगार, हे लक्षात. शिक्षण घेतलात, शिक्षित अशिक्षित, म्हणजे शिक्षण पहिला घटक, त्यामध्ये काय, स्त्री पुरुष, स्त्रिया किती शिकलेल्या आहेत, पुरुष किती शिकलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये काय, शिक्षित अशिक्षित, तसंच पुरुषामध्ये शिक्षित अशिक्षित, हे असं आपल्याला काय पाहता येऊ शकते. जेव्हा सामग्रीचं वर्गीकरण हे काहीतरी गुण, काहीतरी क्वालिटीचा विचार करून जेव्हा केलं जाते तेव्हा काय म्हणायचं, गुणात्मक वर्गीकरण. आता बघा, गुणात्मक वर्गीकरणामध्ये काही प्रकार पडतात. आता कोणते प्रकार पडतात, तर साधे वर्गीकरण. साधे वर्गीकरण म्हणजे जेव्हा वर्गीकरण करते वेळी फक्त एकाच घटकाचा विचार केला जातो किंवा एकाच गुणाचा विचार करून जेव्हा वर्गीकरण केलं जाते त्याला साधे वर्गीकरण म्हणतात, हे लक्षात. साधे वर्गीकरण म्हणजे काय, जेव्हा एकाच गुणांचा विचार करून जेव्हा वर्गीकरण केले जाते त्याला काय म्हणायचं, साधे वर्गीकरण. जसे की बघा, आता वैवाहिक, त्यामध्ये वैवाहिक स्थितीबाबत गोळा केलेली सामग्री, विवाहित व अविवाहित, म्हणजे ज्यांचं लग्न झाले ते आणि ज्यांचं लग्न झालं नाही ते, असं एकच गुण जेव्हा घेऊन विचारात वर्गीकरण केलं जाते तेव्हा गुणात्मक. किंवा पुढे सांगता येईल काय, लिंगानुसार जर वर्गीकरण करायचं असेल तर एकतर स्त्री किंवा पुरुष. किंवा रोजगार घ्या, स्त्रियांना किती रोजगार भेटला, पुरुषांना किती रोजगार. शिक्षण घ्या, शिक्षित अशिक्षित, असं जेव्हा एकच गुण घेऊन जेव्हा वर्गीकरण केलं जाते तेव्हा त्यास काय म्हणायचं, साधे वर्गीकरण. त्यानंतर दुसरं वर्गीकरण बघा, काय, द्विगुण वर्गीकरण. मग हे वर्गीकरण काय, जेव्हा एका घटकासोबत दुसऱ्या घटकाचा विचार केला जातो, हे लक्षात. जेव्हा एका घटकासोबत दुसऱ्या घटकाचा विचार करून
किंवा जेव्हा एका गुणासोबत दुसऱ्या गुणाचा विचार करून वर्गीकरण केले जाते त्याला द्विगुण असं म्हणतात. बघा आता साधे वर्गीकरणामध्ये आपण सांगू शकतो की काय, लोकसंख्या घ्या, स्त्री पुरुष. आता द्विगुण त्यामध्ये बघा एकूण लोकसंख्या गुण झाला, त्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष. आलं लक्षात? हे साधं वर्गीकरण. काय, लोकसंख्या, स्त्री आणि पुरुष हे साधं. आता स्त्रियामध्ये आणखीन एक घटक वाढवला, कोणता, की शिक्षित अशिक्षित. तसंच पुरुषामध्ये वाढवला एक घटक, शिक्षित अशिक्षित. हे लक्षात? म्हणजे द्विगुण वर्गीकरण म्हणजे असं वर्गीकरण की जेव्हा एका घटकासोबत दुसऱ्या घटकाचा विचार करून जे काही वर्गीकरण केलं जाते त्याला द्विगुण वर्गीकरण असं म्हणतात. मी सांगितलं पहिला आपण साधा वर्गीकरणामध्ये साधा एक घटक गुणात्मक वर्गीकरणाचा, कोणता, एकूण लोकसंख्या, आणि त्यामध्ये आपण वर्गीकरण केलं स्त्रिया आणि पुरुष. द्विगुण मध्ये एकूण लोकसंख्या, त्यामध्ये स्त्रिया पुरुष हा पहिलाच घटक आहे साधे वर्गीकरणामधला. त्याच्यामध्ये दुसरा घटक त्यासोबतच आपण ऍड केलाय, काय, शिक्षण. हा मग शिक्षण घेतला, एकूण लोकसंख्या शिक्षण. मग शिक्षण घेतलेल्या स्त्रिया किती आहेत, शिक्षित, आणि शिक्षण न घेतलेल्या अशिक्षित. तसंच पुरुषामध्ये बी असू शकते ना हो, काय, शिक्षित आणि अशिक्षित. ते वर्गीकरण असेल जेव्हा एका घटकासोबत दुसऱ्या घटकाचा विचार करून जेव्हा वर्गीकरण केलं जाते त्याला द्विगुण वर्गीकरण असं म्हणायचं. त्यानंतर पुढे बहुगुण वर्गीकरण. बहुगुण वर्गीकरण म्हणजे असं वर्गीकरण असते की ज्यावेळी वर्गीकरण करताना एकापेक्षा जास्त गुणांचा, हे लक्षात, एकापेक्षा जास्त गुणांचा विचार करतात त्यावेळी त्याला बहुगुण वर्गीकरण असं म्हणतात. आता बहुगुण नावातच आहे, बहु मल्टिपल असणार आहेत. साधेमध्ये एक होता, द्विगुण मध्ये दोन होते. आता इथं एकापेक्षा जास्त म्हणजे दोन पेक्षा अधिक. बघा कोणते दोन पेक्षा, आता जेव्हा वर्गीकरणात दोन पेक्षा अधिक गुणांचा विचार केला जातो तेव्हा त्यास बहुगुण असे म्हणतात. जसे की उदाहरणात सांगता येऊ शकते, लिंग घेतलं, लिंग मध्ये स्त्री पुरुष, त्यासोबत शिक्षण घेतलं, शिक्षण मध्ये स्त्रिया शिक्षण, मग स्त्रियामध्ये शिक्षित काही असतील, अशिक्षित किती असतील, पुरुषामध्ये शिक्षित किती, अशिक्षित किती, आणि त्यासोबतच रोजगार. लिंग, शिक्षण, रोजगार दोन पेक्षा अधिक आहेत म्हणजे एकापेक्षा अधिक, दोन पेक्षा अधिक असेल तर त्याला बहुगुण असं म्हणायचं. हे लक्षात? काही काही पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल एकापेक्षा अधिक, मल्टिपल असणार आहेत. मग तेव्हा लिंग, स्त्री पुरुष आलं पहिला गुण. दुसरा गुण त्याच्यासोबतच कोणता घेतला, शिक्षण घेतला. मग स्त्रियांचं प्रमाण शिक्षित किती आहे, अशिक्षित किती आहे, म्हणजे शिकलेल्या किती आहेत स्त्रिया, अशिक्षित किती आहेत. पुरुषामध्ये बी शिकलेले किती आहेत आणि अशिक्षित किती आहेत. आणखीन एक घटक तिसरा कोणता, रोजगार. मग स्त्रियामध्ये ज्या शिकलेल्या आहेत त्यांना किती रोजगार भेटला, आणि जे शिकलेले नाहीत, ज्या शिकलेल्या नाहीत स्त्रिया त्यांना किती रोजगार भेटला, म्हणजे रोजगार आणि बेरोजगार. पुरुषामध्ये तसंच, जेवढे शिकले सर्वांनाच नोकरी भेटणार आहे का हो, नाही ना. म्हणजे तिथं पण काय, रोजगारामध्ये रोजगारीत आणि बेरोजगार. अशिक्षित मध्ये रोजगारीत, आता मी शिकलेला नसलो किंवा मग काही जण शिकलेले नसले समजा, तरी रोजगार काहीतरी उपलब्ध असतोच ना, काहीतरी काम करत असतात. म्हणजे स्त्रियामध्ये शिक्षित अशिक्षित असेल तर, शिक्षित असले तर त्यांना काही जणांना रोजगार असतो, काही जण बेरोजगार असतात. अशिक्षित असेल तर काही जणांना रोजगार असतो, काही जण बेरोजगारी असतात. पुरुषामध्येही काही शिकलेले असतात, काही शिकलेले नसतात. मग काही शिकलेल्यामध्येही काही जणांना रोजगार मिळतो, काही जणांना मिळत नाही. अशिक्षित मध्येही काही जणांना रोजगार मिळतो, काही जणांना मिळत नाही. असं जेव्हा वर्गीकरण केलं जाते त्याला बहुगुण वर्गीकरण असं म्हणतात. या ठिकाणी दिलेलं आहे सर्व, आपण जर पाहिलात वर्गीकरण तर तुम्हाला लक्षात येईल नोट्स पाहिल्यानंतर. त्यानंतर आता दुसरं
वर्गीकरण कोणतं, तर संख्यात्मक वर्गीकरण. पहिलं काय, गुणात्मक वर्गीकरण पाहिलात. गुणात्मक वर्गीकरण करत असताना त्या ठिकाणी विशिष्ट गुणाचाच विचार केला जातो, विशिष्ट गुण घेऊनच वर्गीकरण केलं जाते, हे लक्षात. त्या ठिकाणी संख्याचा विचार केला जात नाही, क्वालिटीचा विचार केला जात नाही. विशिष्ट गुणाचा विचार करून जेव्हा वर्गीकरण केलं जाते त्याला गुणात्मक वर्गीकरण असं म्हणतात. तिथं दिले बघा काय, ज्यावेळी गुणांचा आधार किंवा गुण वैशिष्ट्यानुसार सामग्री वर्गीकृत केली जाते तेव्हा त्याला गुणात्मक वर्गीकरण असे म्हणतात. जसे जाती, धर्म, लिंगभेद, वैवाहिक स्थिती इत्यादी. हे लक्षात. म्हणजे विशिष्ट गुण आहे, गुणाचा विचार करून जेव्हा वर्गीकरण केलं जातंय सामग्रीचं त्याला म्हणायचं गुणात्मक वर्गीकरण. आणि त्यासोबतच काय, गुणांचे संकेत मोजमाप करता येत नाही. म्हणजे आपण जेव्हा क्वालिटीचा विचार करू, आता लिखाण ही क्वालिटी आहे, गुण आहे काहीतरी. म्हणजे ए नावाचा विद्यार्थी त्याचं छान अक्षर आहे, हे क्वालिटी आहे, गुण आहे. जेव्हा असं वर्गीकरण केलं जातंय त्याला म्हणायचं गुणात्मक वर्गीकरण. पण गुणात्मक वर्गीकरण संख्यात मोजता येत नाही किंवा संख्यात काउंट करता येत नाही, म्हणून ते गुणात्मक वर्गीकरण. आता दुसरा बी बघायचे आपल्याला, संख्यात्मक वर्गीकरण. संख्यात्मक वर्गीकरण म्हणजे त्याला म्हणता येऊ शकते काय, ज्यावेळी अंकांच्या आधारावर सामग्रीचं वर्गीकरण केलं जाते त्यास काय म्हणायचं, संख्यात्मक वर्गीकरण. लक्षात. अगोदरचं काय होतं, गुणात्मक, काहीतरी क्वालिटीचा विचार करून वर्गीकरण केलं जाणार होतं. इथं काय, गुणात्मक वर्गीकरण नसून संख्यात्मक वर्गीकरण आहे. आणि संख्यात्मक वर्गीकरण करत असताना अंकांचा विचार करून किंवा अंकांचा समावेश करून, हे लक्षात, किंवा अंकानुसार ज्या सामग्रीचं वर्गीकरण केलं जाते त्या संख्यात्मक वर्गीकरण असं म्हणायचं, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येईल, यालाच काय, या संख्यात्मक वर्गीकरणालाच काय, अंकात्मक, नावातच आहे ना संख्या किंवा अंकात, अंक संख्या आपण मापू शकतो, 1 ते 10, 11 ते 20. अंकात किंवा संख्यात असेल त्याला संख्यात्मक वर्गीकरण असं म्हणायचं. गुणात्मक, क्वालिटी आपण म्हणतो, काय अक्षर आहे, एक क्वालिटी झाली. आणि संख्यात, अंक जेव्हा आपल्याला प्राप्त होतात आणि त्याचं अंकानुसार जेव्हा वर्गीकरण केलं जाते त्याला काय म्हणायचं, संख्यात्मक वर्गीकरण. आता संख्यात्मक वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येते. म्हणजे काही प्रकार पण असतात. कोणते प्रकार, समयानुसार संख्यात्मक वर्गीकरण, काळ म्हणजे काळानुसार, स्थितीनुसार, त्यानंतर स्थानानुसार, ठिकाणानुसार म्हणता येईल, आणि त्यानंतर स्वरूपानुसार वर्गीकरण. एवढं वर्गीकरणाचे काही संख्यात्मक वर्गीकरणाचे प्रकार सांगता येतील. कोणते, एक समयानुसार, एक स्थानानुसार, एक स्थितीनुसार आणि एक स्वरूपानुसार. हे प्रकार थोडक्यात सांगता येतील. त्यासोबतच दिलेला आहे बघा, संख्यात्मक वर्गीकरण म्हणजे संग्रहित केलेल्या माहितीच्या गुणांचे संख्येनुसार केलेले वर्गीकरण होय. काय सांगितले की संख्यात्मक वर्गीकरण म्हणजे संग्रहित केलेल्या माहितीचं संग्रहित केलेल्या माहितीच्या गुणांचे संख्येनुसार केलेलं वर्गीकरण. आता इथं संख्यात्मक वर्गीकरण म्हणजे, आता समजा क्वालिटी दिलेली होती, आपण क्वालिटीचा विचार केला तेव्हा त्या क्वालिटीच्या सोबतच जर त्या संबंधित जर आकडेवारी दिलेली असेल, हे लक्षात, आकडेवारी जसे की उंची, वजन, मार्क्स हे दिले असतील संख्यात्मक स्वरूपामध्ये. गुण कोणता, गुण आता सांगू शकतो हाईट बाबतीत जर काही जणांची आकडेवारी दिली विद्यार्थ्यांची, वजन, वेट बाबतीत जर आकडेवारी दिली तर तेव्हा संख्यात्मक वर्गीकरण त्याला म्हणायचं, हे लक्षात. म्हणजे काहीतरी गुण
आणि त्यासोबत त्या गुणासंबंधित जर काही माहिती दिलेली असते त्याला काय म्हणायचं, संख्यात्मक वर्गीकरण. पण फक्त गुणच दिलेले असतील तर त्याला गुणात्मक वर्गीकरण. पण जेव्हा गुणासोबत त्या गुणाबाबतीत जर माहिती आकडेवारी संख्यात्मक स्वरूपामध्ये जर दिलेली असेल आणि त्याचं वर्गीकरण जेव्हा केलं जाते त्याला संख्यात्मक वर्गीकरण असं म्हणतात. याले लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, हे संख्यात्मक वर्गीकरण करते वेळी काही बाबींचा विचार सुद्धा करावा लागतो, की व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करावी लागते, त्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर नुसार त्याची मांडणी करावी लागते, सुव्यवस्थित समजेल असं त्याचं काय स्पष्टीकरण किंवा वर्गीकरण केलं पाहिजे. त्यासोबतच या संख्यात्मक वर्गीकरणामध्ये बघा, उंची, उत्पन्न, उत्पादन, मार्क यांचे जेव्हा विभाजन संख्येत केले जाते तेव्हा त्यास काय, संख्यात्मक वर्गीकरण. मी म्हणलं हे गुण आहेत, उत्पन्न, त्यानंतर काय मार्क, उंची, उत्पादन, ह्या संबंधी जेव्हा संख्यात्मक आकडेवारी दिली जाते आणि संख्यात्मक आकडेवारीनुसार तेव्हा ज्याचं विभाजन केलं जाते त्याला संख्यात्मक वर्गीकरण असं म्हणायचं. संख्यात्मक सामग्री मांडण्याच्या विविध पद्धती आहेत. म्हणजे ही संख्यात्मक सामग्री गोळा केलेली ही वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येते. त्यामध्ये पद्धती सांगायच्या झाल्या तर वैयक्तिक पदमाला त्यालाच म्हणतात इंडिव्हिज्युअल सिरीज. त्यानंतर खंडित पदमाला किंवा स्वतंत्र पदमाला त्यालाच म्हणतात डिस्क्रीट सिरीज. आणि त्यानंतर कंटिन्युअस ऑब्लिक ग्रुप सिरीज म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात संतत किंवा गट पदमाला. मग अशा स्वरूपामध्ये काय केलं जाते की या संख्यात्मक सामग्रीचं काय वर्गीकरण किंवा मांडणी केली जाते. उदाहरणामध्ये जर सांगायचं झालं तर बघा, काही विद्यार्थ्यांचं आपण वजन बघू आणि ते वजन पॉइंट मध्ये. तर बघा, ह्या पॉइंट मध्ये वजन दिलेलं आहे आणि ते म्हणजे वेट दिलेलं आहे. वेट कशामध्ये आहे, पॉइंट मध्ये आहे. आणि ते वेट बघा 90 ते 100 हे वजन गटामध्ये दिलेलं आहे आणि किती स्टुडंट आहेत त्याच्या बाजूला दिलेलं आहे दुसऱ्या कॉलम मध्ये, किती स्टुडंटचं वजन किती आहे. तर बघा, वजन 90 ते 100, त्यानंतर 100 ते 110, 110 ते 120, 120 ते 130, 130 ते 140, 140 ते 150 हा पहिला कॉलम दिलेला आहे. कशाचा, विद्यार्थ्यांच्या वजनाचा. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये त्यांचं किती विद्यार्थी आहेत ज्यांचं वजन या पहिल्या कॉलम मध्ये जेवढं दिलेलं आहे किंवा त्या दरम्यान आहे. तर बघा, तर नंबर ऑफ स्टुडंट्स 40, 220, 250, 360, 80 आणि 50 हे नंबर ऑफ स्टुडंट दिलेत. आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिले, वजन दिले पॉइंट मध्ये आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट दिले. तर आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते काय की वजन कुठून दिले, 90 पासून ते कुठपर्यंत दिले, 150 पर्यंत दिले गटामध्ये. म्हणजे 90 ते 100, 100 ते 110, 110 ते 120, 120 ते 130, 130 ते 140, 140 ते 150 हे असं गटामध्ये दिले आणि त्यांचं नंबर ऑफ स्टुडंट दिले. मग आता या ठिकाणी यावरून सांगता येऊ शकते काय, वेट म्हणजेच काय, मेजरमेंट, त्याला चल म्हणतात. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे त्याला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता म्हणतात त्याला. म्हणजे पुन्हा पुन्हा येणाऱ्या किंवा मग परत परत येणाऱ्या संख्या जेवढ्या असतात त्यांचं विभाजन ज्यामध्ये केलं जाते त्याला वारंवारता असं म्हणतात. तर बघा, मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी त्याची दिल्या, त्या दोन्हीला एकत्रित काय म्हणतात, पदमाला म्हणतात. आता बघा, मेजरमेंट काय दिलेली आहे हो, तर वेट दिले पॉइंट मध्ये आणि पुढे दिलेत नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी. त्या दोन्हीला मिळून काय पदमाला म्हणजे सिरीज म्हणतात बरं का. आता बघा, मी जर या ठिकाणी मला जर कोणी म्हटलं की बाबा 110 ते 120 या दरम्यान वजन असणारे किती विद्यार्थी आहेत, तर मी लगेच त्या आकडेवारीवरून सांगू शकतो की 110 आणि 120 मध्ये वजन असणारे 250 विद्यार्थी आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न जर मला कोणी विचारलं की 140 ते 150 वजन असणारे विद्यार्थी किती आहेत, तर मी लगेच सांगू शकतो किती, 50 विद्यार्थी.
त्यासोबतच 90 ते 100 वजन असणार म्हणजे वजन असणारे विद्यार्थी किती, तर मी लगेच सांगू शकतो. काय 40 विद्यार्थी आहेत की त्यांचं वजन 90 ते 100च्या दरम्यान आहे. हे असं काय आपल्याला वर्गीकरण करता येते संख्यात्मक. जेव्हा सामग्रीचं संख्यात्मक स्वरूपामध्ये वर्गीकरण केलं जातंय त्याला म्हणायचं संख्यात्मक वर्गीकरण. हे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केलं जाते. वैयक्तिक पदमाला त्याला इंडिव्हिज्युअल सिरीज म्हणतात, खंडित पदमाला आणि त्यालाच खंडित पदमाला डिस्ट्रिक्ट सिरीज आणि संतत पदमाला त्यालाच कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज. हे जे आपण उदाहरण बघितलं आता ते झालं गटामध्ये दिलेलं म्हणजे त्यालाच कंटिन्यूस ऑब्लिक ग्रुप सिरीज म्हणतात. म्हणजे संतत पदमाला किंवा त्यालाच म्हणतात गट पदमाला. गटामध्ये दिले मेजरमेंट आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली वारंवारता परत परत येणारी संख्या. आता हे झालं काय संख्यात्मक माहिती. तर अशा पद्धतीनं गुणात्मक माहिती आणि संख्यात्मक माहिती थोडक्यात सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके, थँक्यू.